डेली बायको करत असते, आज मी करतोय. आणि काहीच लाजायचं नाही, आज बायकोचा बर्थडे, मी खुलके बिर्याणी करतो. जे काय म्हणेल त्याचा विचार अजिबात करायचा नाही. खरंच नाही करत. कारण माझे घरचे पण कायम सांगत असतात की बायकोला थोडी मदत करत जा, त्याला मदत करत जा, नुसता येऊन घरी बसत नको जावा. तर आज मी बिर्याणी बनवणार आहे. त्याचं रिझन असं आहे की माझ्या बायकोचा आज बर्थडे आहे आणि बर्थडे स्पेशल मी आज बिर्याणी बनवणार आहे. टकलकडून मला असं व्हेज बिर्याणी आहे. आणि टक्कल काही कारणास्तव मी केलंय. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे किंवा अमृताने सांगितलेलंच आहे की आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार नाही वर्षभर, तरी कोणतेच सण पण करणार नाही. पण मला वाटलं की चला आज बर्थडे आहे माझ्या बायकोचा, सो घरीच आपण काहीतरी प्लॅन करू. सो मी आज केलाय बिर्याणीचा बेत. तुम्ही बघू शकता ही आहे व्हेज बिर्याणी. सो तुम्हाला ऑलरेडी आम्ही आधी सांगितलंय की आम्ही नॉनव्हेज खात नाही. सो आम्ही जे काही असेल ते आता आमचं व्हेजच आहे. आता जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. सो वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल लाईफ विथ पशा आमू. सर्वांना माझा नमस्कार. बापरे, बघा माझ्या नवऱ्याने तयारी तर केलेली हे आहे. बघा सर्व व्हेजिटेबल्स मी कट करून ठेवलेले आहेत. तर हा आहे राईस बॉईल करून ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप व्हाईट दिसतोय. व्हाईट करण्यासाठी त्याला आपण जे उकळतं पाणी आहे त्या पाण्यामध्ये एक लिंबू टाकायचं, लिंबू पिळायचं, त्या लिंबाने व्हाईट होतो. सो ते तुम्ही लक्षात ठेवा. बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे, पाण्यामध्ये काय टाकायचं, तेल वगैरे वगैरे, त्याला खडा मसाला काय टाकायचा तो तुम्हाला सर्व माहिती आहे. मी त्यामुळे ते जास्त काही सांगत नाही. तर इकडे फ्लावर आहे, कोबी आहे, बटाटे, शिमला मिरची आहे, परत पुदिना आहे, बीट आहे, कांदा आहे. तर अशा प्रकारे हे हा सर्व कांदा आहे. यांनी तेलामध्ये फ्राय करून घेतलाय. थोडा जास्त जळ आला माझ्याकडनं, एकदम असा क्रंची झाला पाहिजे. खूप दिवसांनी आज बिर्याणी करतोय. पहिला मी ना ऍक्च्युली नॉनव्हेज बिर्याणी खूप आवडीनं करायचो, खरंच करायची ग. पण व्हेज बिर्याणी करायला तेवढा इंटरेस्ट येत नाही. पण तरी मी ट्राय करतो तेवढा इंटरेस्ट. व्हेज बिर्याणी खूप लोकांना खाऊ घातली, नॉनव्हेज खूप लोकांना खाऊ घातलं. व्हेज बिर्याणी नाही खाऊ घातली, जास्त Sorry, नॉनव्हेज non-veg. बिर्याणी खाऊ घातली खूप. आम्ही पण मटन, खूप खाल्ली, चिकन, अंडे. पण आता ऑप्शन नाही आपल्याकडे. सो आता आम्ही व्हेज ट्राय करतो कोणताही. आणि त्यामुळे व्हेज खायला लागल्यापासून आम्हाला बाहेर हॉटेलचा पण असा रश राहिला नाही खाण्याचा काही. त्यामुळे आता आम्ही जे काही खायचं व्हेज ते आम्ही घरीच बनवून खातो. मग ते पनीर असो, तुमचं कोणत्याही भाज्या असो, ते आम्ही घरीच वडापाव, बनवतो. फिरापाव सगळं जे घरी. काय असेल ते आम्ही घरीच बनवून खातो. तर चला मग आपण आता पटकन सुरुवात करू व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी. तर आमच्या बर्थडे गर्ल आज कॅमेरा पकडायला आहेत आणि मी आज इथे ॲज अ शेफ म्हणून आहे. सो आता आपण सुरुवात करूया आणि आमची बिर्याणी एकदा फायनल झाली की तुम्हाला आम्ही परत एकदा त्याचे शॉर्ट्स दाखवतो. ओके. मॉम्स किचन, माझंच किचन आहे, पण माझा नवरा व्हेज बिर्याणी बनवतोय बघा. टाकलंय मी मॉम्स किचन. आज माझा बर्थडे आहे 17 एप्रिलला. तर आम्ही प्रत्येक बर्थडेला मोस्टली बाहेरच जातो किंवा असं हॉटेल वगैरे बुक करतो, लोणावळा वगैरे असं थोडं जे पुण्यापासून जवळ आहे तिथे जातो. पण आजचा बर्थडे स्पेशल आहे कारण माझा नवरा माझ्यासाठी नॉनव्हेज बिर्याणी तर खूप वेळा खाल्ली आता, तर आम्ही नॉनव्हेज बंदच केलंय. तर आता माझा नवरा माझ्यासाठी व्हेज बिर्याणी बनवणार आहे. मी फक्त कॅमेरा पकडणार आहे आणि तेच व्हेज बिर्याणी बनवणार आहे. खूप सुंदर व्हेज बिर्याणी बनवतात. ते म्हणताय की त्यांना इंटरेस्ट नाही राहिला व्हेज बिर्याणी म्हणजे बिर्याणी बनवायला. नॉनव्हेज खूप आवडीने बनवायचे आणि खूप लोकांना खाऊ घातले नॉनव्हेज. ते नॉनव्हेज बिर्याणी असो किंवा मटन असो, चिकन असो, अंड्याची भाजी असो, खूप खूप नॉनव्हेज खाल्लंय आम्ही. पण बंद केल्यामुळे आता आम्ही व्हेज बिर्याणी बनवणार आहे. सो थँक्यू, माझ्यासाठी वेळात वेळ काढून तुम्ही व्हेज बिर्याणीचा काय म्हणते त्याला बेत आखला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. हॉटेलला तर आपण जातोच नेहमी. आम्ही तर हॉटेल पण म्हणजे जवळजवळ बंदच केलंय, जे घरीच बनवून खातोय. तर यांची व्हेज बिर्याणी खूप सुंदर असते. तुम्ही रेसिपी बघा, नक्की घरी ट्राय करा. आणि मी तर सांगेलच टेस्ट कशी असेल आणि खरी टेस्ट खरं सांगेल ना, माझा नवरा आहे म्हणून मी काही खोटं नाही बोलणार. जी असेल टेस्ट मी तुम्हाला ती सांगेन. मी आज कॅमेरामन आहे, मी आज कॅमेऱ्याच्या मागच्या साईडला आहेत आणि माझा नवरा कॅमेऱ्याच्या साईडला आहे. तर ऍक्च्युली तिचा बर्थडे असल्यामुळे मी तिला आता कोणतंच काम सांगणार पण नाही. कॅमेरा पकडायचं किती मोठं काम आहे. मग कॅमेरा पकड ना. आहे. खाण्यापुरतं काम, तर बिर्याणी खाण्यापुरतं. हा ठीक आहे, बर्थडे आहे तुझा, मान्य आहे मला. आणि केक वगैरे काही कट करणार नाही, एक छोटीशी पेस्ट्री आणणार आहे आम्ही आणि ती ती तिला पण मी आणायची खाऊ. गरज नाही, एवढं काही नाही. आम्ही तर बर्थडे वगैरे काही यावर्षी काही सेलिब्रेट नाही केलं. तर गाईज मी आता याच्यामध्ये 3 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे. आणि आता ही माझी पद्धत आहे. ॲक्च्युली ते जे प्रोफेशनल बिर्याणीवाले किंवा केटर्स असतात ते एकदम प्रोसिजरने करतात, मी माझ्या पद्धतीनं करतो. तर सगळ्यात आधी मी काय करतो, हे सर्व व्हेजिटेबल्स आहे ना शिजवून घेतो याच्यामध्ये. ते पण मला 80% शिजवून घ्यायचे. सगळ्यात आधी मी काय करणार, कांदा टाकणार. आणि व्हेज बिर्याणीला कांदा, व्हेज असो नॉन व्हेज असो, कांदा आपल्याला जास्त लागतो. सो कांदा जास्त टाकतो मी. त्याच्यानंतर मी आलू टाकतो. आलू का चालू, आलू म्हणजे बटाटे टाकतो. फ्लावर टाकतो. फ्लावर जरा कटिंग माझ्याकडनं छोटी झाली
तुम्ही थोडी मोठे मोठे ठेवा, कारण ते शिजल्यानंतर ना थोडीशी ना त्याचं बारीक होऊन जातं. बारीक होऊन जाते आणि जास्त शिजते फ्लावर. शिमला मिरची सुद्धा थोडीशी पाठीमागे ठेवणार मी, जेणेकरून थोडीशी कच्ची शिमला मिरची जर राहिली ना तर त्याचा स्मेल आणि थोडासा ग्रीनरी दिसते नाही का, हे बाकी सगळं शिजून जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्या बिर्याणीला थोडासा वेगळाच हे येतो, टेस्ट येते. ठीक आहे. गरजेनुसार मीठ टाकायचं. ऑलरेडी मी राईस शिजवताना मीठ टाकलेलं आहे, तर मी फक्त आता ह्या व्हेजिटेबल्सला जेवढं मीठ लागतं तेवढं टाकतोय. ताटाचं मीठ आहे खाली. आता राहिलेलं बीट पण याच्यामध्ये टाकून देतो. बीटने काय होईल, कलर खूप सुंदर येतो. कलर येतो छान, आणि बीटचे फायदे तर माहितीच आहे तुम्हाला खाल्ल्यानंतरचे. हिमोग्लोबिन वाढतं ना. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी आता याला सर्व मिक्स करून घेतलंय. ओके. त्याच्यात थोडासा पुदिना टाकतो, जेणेकरून त्या व्हेजिटेबल्सला थोडासा त्या पुदिन्याचा स्मेल वास लागेल छान. लागेल. आणि आता मी झाकण लावतो, कमी गॅस लावतो, कमी फ्लेमवरती. ठीक आहे. आणि आता याला काय करायचं, आता त्या तुमच्या कुकरच्या साईजनुसार, आता हा माझा थोडा मोठा कुकर आहे, याची जी शिट्टी होते त्याला टाइम लागतो. तर याच्या मी आता 2 शिट्ट्या घेणार आहे आणि मग नंतर चेक करून बघूया. आपल्याला जास्त शिजवायचं नाही, ते 80% शिजलं पाहिजे. जास्त शिजलं तर मग ते सगळं त्याचा बिर्याणीचा भात होऊन जाईल. तर आपल्याला भात नाही करायचा, आपल्याला दम बिर्याणी करायची. सो त्याच्याकडे लेअर बिर्याणी करणार आहे का तुम्ही? ते सांगायचं होतं मला तुम्हाला, की जे प्रोफेशनल असतात ते एकदम प्रोसिजरने करतात नाही का. आता व्हेजिटेबलची बिर्याणी एकदम जास्त क्वांटिटीमध्ये जर असेल तर ते काय करतात, लेअर बिर्याणी करतात. आता मी लेअर वगैरे काहीच करणार नाही. मी एकदा व्हेजिटेबल्स एकदा शिजले की त्यात मी मसाले टाकणार, फ्राय करून घेणार, आणि त्याच्यावरती तो व्हाईट राईस दिसतो तिकडे, तो राईस त्याच्यावरती ठेवणार आणि तो दाबणार नाही, एकदम हलक्या हाताने, एकदम मोकळा असा फ्री हँडने मी त्यात टाकणार आहे. त्याला मी प्रेस करणार नाही. आणि ते झाल्यानंतर त्यामध्ये तूप आणि कलर टाकणार आणि झाकण लावून घेणार आणि एक साधारणतः 20 ते 25 मिनिटं त्याला कमी फ्लेमवरती, मिनिमम फ्लेमवरती मी त्याला दम देणार. आणि खरी टेस्ट मित्रांनो याची जर सांगायला गेलं, बिर्याणीला खरी टेस्ट कशामुळे येते, तर ती येते फक्त तुपामुळे. थोडं जास्त वापरा तूप आणि टेस्ट चांगली येऊन जाते. तर गाईज मी याच्यामध्ये आता लसूण आणि आलं घेतलंय, आणि ते एवढं सफिशियंट नाही, अजून आलं लसूण पाहिजे. मला आला कंटाळा, त्यामुळे मी आता थोडाच लसूण घेतलाय. मग मी रेडीमेड गार्लिक पेस्ट पण घेतली. आलं लसूण जी आहे आपली ओरिजिनल, ती का टाकायची, कारण याच्यामुळे ना तो छोटासा एक स्मेल आणि ते शिजतं ना ज्यावेळेस, ती एक टेस्ट असते ना लसणाची, आपल्या गावरान लसूण, ती एकदम भारी असते. सो त्यामुळे मी थोडासा आपला ओरिजिनल गावरान लसूण पण टाकतोय आणि थोडंसं आलं पण आहे. आलं लसूण पण टाकलंय त्यामध्ये. आता मी याला कुटून घेतो थोडासा. याला मी मिक्सर मध्ये बारीक नाही करत आहे, असंच आबोडच करतोय. तर तुम्ही ते राईस बघू शकता, हा जवळजवळ माझा 600 ग्रॅम राईस आहे, आणि त्याच्या क्वांटिटीनुसार मी सगळं मटेरियल घेतलेलं आहे. तर तिकडे शिट्टी पण झाली, ऍक्च्युली एक शिट्टी झालेली आहे. आणि आता थोडं अजून मी 2 मिनिट सुरू ठेवणार आहे गॅस, आणि बंद करणार आहे. दुसरी शिट्टी होऊन देणार नाही मी, ते हवा त्यामध्ये दाबून ठेवणार आहे, जेणेकरून तो व्हेजिटेबल्स आहे त्या हवेमध्ये शिजून जाईल, जास्त पण शिजणार नाही. सो आता मी गॅस बंद करतो. पेस्ट पण झालेली आहे. आता जरा जास्त शिजलंय रे. ठीक आहे गाईज, थोडासा कमी शिजवा, माझ्याकडून थोडा जास्त शिजला, 80% शिजवायला पाहिजे होता. तर बिर्याणीसाठी लागणारे मसाले तुम्हाला सांगतो मी. पहिला मी घेतो गरम मसाला, थोडासा गरम मसाला जास्तच ठेवा. आणि आम्ही नेहमी हा टाटा संपन्न गरम मसाला हा यूज करतो. येलो तुम्ही जर घेणार असाल तर स्टार बाजारमध्येच भेटतो, हा दुसरीकडे आपल्याला शक्यतो भेटत नाही. आणि दुसऱ्या ज्या भाज्या बनवतात तुम्ही व्हेजिटेबल भाज्या, त्यांच्यासाठी पण हा मसाला तुम्ही डेली रुटीनसाठी यूज करू शकता. काळ्या भाजीला एकदम छान टेस्ट लागते. काळ्या भाजीला करा, दुसऱ्या करा, एक म्हणजे तुम्हाला तिखट टाकायचंच नाही ना त्याच्यामध्ये, लाल तिखट, फक्त गरम मसाला टाका आणि थोडं मीठ टाका, जेणेकरून मसाले पण कमी खाणं होतं. आणि हा एकदम टेस्टी मसाला आहे. धना पावडर पण सेम क्वांटिटी घेतो. धना पावडर थोडी कमी वापरा, कारण त्यांनी काय होतं, आपला जो मसाला आहे तो काळा दिसतो नाही का, आणि राईस पण काळा दिसतो. लाल तिखट घ्या त्याच्यामध्ये. आम्ही काश्मीरी लाल तिखट वापरतो. रिक्वायरमेंट सुहाना बिर्याणी आणि चिकन मसाला एव्हरेस्टचा, हे थोडे घ्या. याने काय होतं, थोडीशी त्या मसाल्याची टेस्ट त्याच्यामध्ये उतरते, म्हणजे एकदम प्लेन नाही वाटत नाही का. तो बिर्याणीचा जो स्मेल असतो ना, बिर्याणी आपण ज्यावेळेस खातो त्यावेळेस त्याचा तो एक वास त्या बिर्याणीला लागतो त्या मसाल्याचा, त्यामुळे आपण हा मसाला यूज करतो त्याच्यामध्ये. आणि आता हा मी तुम्हाला सांगितलं, माझा अंदाजे कार्यक्रम असतो, जास्त मी माप लावत नाही. साधारणतः मी सजेस्ट करेल, हा नॉर्मल चमचा आहे आमचा, हा टीस्पून टीस्पून, हा टीस्पून आहे ना,
धना पावडर आणि गरम मसाला 2 टीस्पून घ्या, बाकी सगळं एक एक घ्या. फाईन. तुम्हाला खूप घाम आलाय बाय द वे. हो, आता सवय नाही ना, डेली बायको करत असते, आज मी करतोय. आणि काहीच लाजायचं नाही, आज बायकोचा बर्थडे, मी खुलके बिर्याणी करतो. जे काय म्हणेल त्याचा विचार अजिबात करायचा नाही. खरंच नाही करत. कारण बायको पण आपल्याला आपल्या कामामध्ये हेल्प करते, तसं आपण बायकोला पण तिच्या कामामध्ये आपण तिला हेल्प करायला पाहिजे. तसं तर कोर्टाने निर्णय दिलेला आहे. जेवढा बायकोचा हक्क तेवढा नवऱ्याचा पण हक्क, जेवढा बायकोचा काम असतं तेवढा नवऱ्याचं पण काम असतं प्रपंचामध्ये लक्ष देणं. सो दोघांनी पण कामं वाटून घेणे किंवा दोघांनी पण सेम कामं करणे. सो मी लाज बाळगत नाही आणि मी बायकोला मी नेहमीच अशी मदत करत असतो. माझे घरचे पण कायम सांगत असतात की बायकोला थोडी मदत करत जा, त्याला मदत करत जा, नुसता येऊन घरी बसत नको जाऊ, आयता खात नको जाऊ. त्यामुळे मी काय मदत करत असतो. मला ती सवय पहिल्यापासून, लग्नाच्या आधीपासून मी बाहेर जास्त मला चालायचं नाही, माझं पोट बिघडायचं. सो मी माझ्या हाताने स्वयंपाक करून खायचो. आता यामध्ये मी व्हेजिटेबल शिजवून घेतले. आता परत काय करणार, मी थोडंसं यामध्ये तेल टाकतो. ठीक आहे. पण तुम्ही जास्त तेल वापरता बाय द वे. नाही, आजच्या बिर्याणीला खूप कमी तेल. नॉनव्हेजला मी जेव्हा नॉनव्हेज बिर्याणी बनवायचो ना, तेव्हा मी तेल जास्त वापरायचो, पण व्हेजला जास्त तेल नाही. व्हेजला तूप जास्त वापरतो. आता मी हे 2 स्पून घेतलेत, 2 नाही 1.5 घेतलाय, 1.5. सो आता यामध्ये मी काय करतो बघा, मी आचारी, माझ्याकडून गॅस चालू करायचा राहिला, लायटर कुठे गेला? बघा पसारा यार, हे जेव्हा काही करतात तेव्हा खूप पसारा करतात. किचन मध्ये भांडे आहे पण ना तसेच माझी आहेत. बायको साफ करायला. नाही, आज मी करणार आहे गाईचा, आज तिला काहीच करून देणार नाही. कुठे लायटर? खाली वाटतं गॅसच्या. सॉरी. काय राव आचारी शेफ, तुम्ही तुमचा गॅसच नाही पेटवला, कसं तुमची बिर्याणी होणार? ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट दोन्ही पण टाकून घेणार. ही मी आधीच टाकतो तेल तापायच्या आधी, नंतर लय उडते अंगावरती. ते चटके बसतात. सो मी आधीच टाकून घेतो भाऊ. ओके. मला थोडंसं तेल तापू द्या. तुम्हाला काही हे करायला घ्या ना. आहे ना, चालतं. अजून तेल तापलं नाही गाईस, सो थोडा वेट करावं लागेल आपल्याला. तेल तापलेलं आहे, तर याच्यामध्ये हा मी कुटलेला आलं लसूण पेस्ट टाकून देतो. आणि गॅस फुल नाही ठेवायचा गायचा, थोडा मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचा. म्हणजे एक आपल्याला तो स्पॅन भेटतो नाही का मसाला चांगला फ्राय करण्यासाठी. याच्यामध्ये काय, जेवढा तुम्ही मसाला छान फ्राय कराल ना, तेवढी टेस्ट चांगली येते. सो याच्यामध्ये कोणती कसर सोडू नका तुम्ही मसाला फ्राय करण्यासाठी. पसारा बघा किती आहे. हे यार, आम्ही बनवतोय हेच खूप तुमच्यासाठी समाधानी. आणि यार काही पण पसारा. काही पण बनवतात, नाही नुसता पसारा करतात यार. सँडविच मुलांचं बनवतात. असंच असतं यार, मुलांनी पसारा केल्याशिवाय त्यांना काही सुचत नाही. आणि इतका मोठा जास्त पसारा झाला तरी नंतर ते आवरायला सुचत नाही. हा, माहिती किती तुम्ही आवरता. त्यामुळं हा ना, मग ते सांगतो ना, आवरायला पण सुचत नाही, तेच सांगतोय मी. आणि मला सुचत नाही ते पसारा आवरायचं. सो ते काम तिच्याकडे आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता, आता हा जो मसाला मी काढलेला आहे, हा डायरेक्ट या तेलामध्ये टाकून द्यायचा. ऑलरेडी आपण सगळं सामुग्रीचं माप घेतलेलं आहे, म्हणजे डायरेक्ट टाकून दिला. आता हे बघा, नाही भरपूर झालंय. आता विषय काय आहे तुम्ही बघू शकता, हे असं ड्राय होतंय बघा, आणि खाली चिटकल्यासारखं वाटतंय ना. आता मसाला आपला थोडा फ्राय करायचा जास्त, थोडं ड्राय होऊ द्या, फक्त खाली जळून देऊ नका. थोडासा हलवून घ्या एकदा. आणि याच्यामध्ये काय करायचं, कुकर एकदा चांगला तापला, कुकर म्हणजे जे काही भांडं असेल ते, खाली एकदा त्याचा तळ जास्त तापला ना, त्यामध्ये थोडं पाणी ओतायचं. आणि पाणी ओतून मग तो मस्त छान फ्राय होतो. ठीक आहे. चर्र वाजला पाहिजे, कसा असा. ओके. तर तुम्ही बघू शकता, पाणी थोडंच ओतायचं, जास्त नाही ओतायचं. वास खतरनाक वास आला तुमच्या मसाल्यांचा. अजून तर फ्राय झाला नाही. फ्राय झाल्यावरती वास आला. खरं सांगते हो. तर तेल सोडेपर्यंत हा मसाला फ्राय करून घ्यायचा. आता काही लोक याच्यामध्ये काय करतात, थोडंसं वाटण असतं त्यांच्याकडे, ते वाटण पण टाकतात. काही लोक नाही टाकत. आपण नाही टाकत ना. नाही, आपण नाही टाकत. शक्यतो मोस्ट ऑफ द पीपल नाही टाकत, लोक नाही टाकत आहे जास्त वाटण. थोडस मोठ्याने बोला. ऍक्च्युली आमच्या फ्लॅटच्या बाजूला एक स्कूल आहे, इंग्लिश मिडियम स्कूल. त्याची गॅदरिंग माहित नाही, त्यांचा खूप गाण्यांचा आवाज येतोय. परत एकदा पाणी टाकलंय, असं 3 वेळा मी पाणी टाकलंय. बंद करू का? आणि तुम्हाला जर वाटत असेल का ही बिर्याणी तिखट होणार नाही, तर काय करायचं, हिरवी मिरची घ्यायची आणि त्याला या फ्राय मध्ये टाकून द्यायची. हे एक ऑप्शन. सेकंड ऑप्शन असं की ज्यावेळेस तुम्ही दम द्यायला सगळं मटेरियल टाकणार आहे,
त्या दम देत असताना लेअर करा, त्या लेअरमध्ये त्या हिरव्या मिरच्या ॲज इट इज ठेवून द्या, थोडी कट करा, मीठ टाकायचं ठेवून द्या. मग ते जेणेकरून त्याचा थोडासा ना तो तिखटपणा कट करून ठेवतो ना आपण, तर बरोबर तो स्प्रेड होतो आणि तिखट होते आपली बिर्याणी. पण आपल्याला तिखट नाही करायची ना. नाही ना, आपला तिखट नाही करायचं. महत्वाचं काम काय करते, थोडीशी साखर घ्यायची, थोडीच टाकायची, जास्त जास्त नाही टाकायची गाईचा, एकदम चिमूटभर. सगळ्यात महत्वाचं काम काय, स्वीट पण नको व्हायला. हे त्यांचं दही टाकल्यानंतर trick. जो मसाल्याचा स्मेल झाल्यानंतर ऍक्च्युअल बिर्याणी सारखा आपल्याला येतो नंतर. तर हे क्रीमी थिक कर्ड आहे, हे आम्ही यूज करतो, माझ्या बायकोला हेच आवडतं. आता मसाला एकदा तुमचा फ्राय होत आला ना, पाणी नाही टाकायचं नंतर, मग त्यामध्ये ॲज पर रिक्वायरमेंट आपण दही टाकणार आहे. आता त्याला हे पण मी माझ्या मापानुसार टाक, जास्त पण नका टाकू दही, नंतर आपला आंबट होतं मसाला. 3-1 चमचे असेल ना मे बी, हे हा, टेबल स्पून असेल 3. खूप छान टेस्ट. दही नक्की ट्राय करा, ज्यांना नाही आवडत ना त्यांनी पण नाही, ट्राय करा. मोस्ट ऑफ द लोक काय करतात, दही वापरतातच, बिर्याणी तशी टेस्टी होतच नाही. आणि हॉटेल्स वाले ग्रेव्ही मध्ये कंपल्सरी यूज करतात दही, तसंच बिर्याणीला तर लागतेच दही, तशी टेस्ट येत नाही. बघा मसाला किती छान झालाय. सो याला चांगलं मिक्स करून घ्या. याच्यामध्ये ते दह्याचे लम्स जे आहेत ना, ते सर्व फुटले पाहिजे, नाही का, त्या मसाल्यामध्ये मिक्स झाले पाहिजे व्यवस्थित. सो त्याला चांगला मिक्स करा. आता बघ वास कसा येतो, मिक्स वास येतो दही असा, दही हा आणि म्हणजे थोडासा आंबट आहे. आणि मसाल्याचा वास येतो, पण तो वास ऍक्च्युली जेव्हा आपण राईस खातो ना त्यावेळेस खातो तर झालं, पण जेव्हा आपण राईस दम द्यायला Sorry. लावणार आहे ना, तेव्हा तो स्मेल त्या राईस मध्ये जाणार आहे. सॉरी. त्यावेळेस आपल्याला खरं बिर्याणी केल्यासारखी वाटते. ओके. ओके. सो आता माझा मसाला तुम्ही बघू शकता. इकडे घे कॅमेरा एकदा. सॉरी घेते. हा, हे बघा, ते बबल्स येतात, त्याच्या बाजूने जे तेल सुटायला लागलं, म्हणजे आता आपला मसाला फ्राय झालेला आहे. ओके. सो आता आपण त्याच्यामध्ये जे व्हेजिटेबल्स जे बॉईल करून घेतले ना, 80% 90% ते आता याच्यामध्ये मिक्स करणार आहे आपण. त्याचं तेल बघा कसं आता निघालं. गॅस मी कमी करतो, एकदम फुल कमी करतो. याच्यामध्ये मी एक गोष्ट ऍड करेल का, हे मसाल्याला खूप मेहनत घेतात, म्हणजे यांच्या भाज्या पण बनवतात ना ते नॉर्मल, त्यांना पण खूप फ्राय करतात, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट लागते यांच्या भाज्यांची, जे हे बनवतात कधी डेली रुटीन मध्ये. गाईज, माझ्याकडनं हळद टाकायची राहिली होती. असंच असतंय पोरांचं स्वयंपाक बनवणं, एक टाकतो एक विसरतो. तरी पण खूप टेस्टी होतं. सो माझ्या बायकोने मला आठवण दिली की अहो तुम्ही हळद टाकलीच नाही. मी परत त्याच्यामध्ये आता हळद मिक्स केली. ठीक आहे, तिला थोडंसं फ्राय करून घेऊया. हळदीला काही जास्त वेळ नाही लागत फ्राय व्हायला, पटकन होऊन जाते. फक्त ते मसाला फ्राय करत असताना टाकायला पाहिजे, नंतर टाकली होती थोडंसं वास मारते त्या हळदीचा. ठीक आहे, तर आता मी हे व्हेजिटेबल्स यामध्ये मिक्स करून घेतो. ओके. हे जे शिजले थोडे जास्त, ठीक आहे. असं हे जे पाणी होतं ना, ते सर्व व्हेजिटेबल्स आहे, ते छान लागतं बरं का. ते पाणी फेकून नका देऊ. ऍक्च्युली काय होतं, ते जे पाणी आहे ना, ते त्या भाजीचं अंगचं पाणी, आपण काय एक्स्ट्रा पाणी टाकत नाही. आणि त्या पाण्याचा यूज असा होतो, जेव्हा दम जेव्हा देतो ना आपण, त्याची वाफ तयार होते, तीच वाफ त्या राईस मध्ये बसते जाऊ. मग त्याच्या त्या वाफेत मग तूप असेल तुमचा ज्या व्हेजिटेबलचा जो अर्क म्हणतो आपण, तो असेल, सर्व त्या इन्ग्रेडियंटचा जो कंटेंट आहे ना, त्या वाफेत जातो आणि ती वाफ त्या भातात जाते आणि मग त्याला टेस्ट येते आपल्या बिर्याणीला. सो तुम्ही बघू शकता, असं मिक्स केलंय, व्यवस्थित मिक्स करून घ्या. जास्त हलवायचं नाही, व्हेजिटेबल्स टाकलं, पण मला ते लक्षात राहत नाही माझ्या. तो जो मसाला यांनी आधी फ्राय केलेला होतो, मसाला प्रॉपर मिक्स झाला पाहिजे व्हेजिटेबल मध्ये, तर थोडंसं मापातच हलवायचं. पाणी पण सोडलेलं आहे त्या मसाल्याने. सो आपला जो दमचा जो वाफ बसणार आहे ना, ते एकदम भारी बसणार आहे. जास्त पाणी पण ठेवायचं नाही. जास्त जर पाणी ठेवलं ना, तर मग ती अशी बिर्याणीची खायला जी मजा असते ना, थोडीशी ओली पण पाहिजे आणि थोडी सुकलेली, जास्त सुकलेली पण नकोय, जास्त ओली पण नकोय, मिडियम पाहिजे, त्या पद्धतीत होतं. त्यामुळे ते पाण्याचा जो कंटेंट आहे ना, तो व्यवस्थित त्यामध्ये यूज करा. ओके. ओके. तर आता यामध्ये काय करायचं, इकडे कॅमेरा दाखव. आता एकदा याला थोडंसं प्लेन करून घ्यायचं. वाव, किती छान दिसतंय. आणि हा राईस त्याच्यावरती, आता लोक लेअर वाईज करतात. मी लेअर वाईज नाही करणार, मी सर्व राईस वरून टाकणार. पण लेअर नॉन व्हेज बिर्याणी करायचो लेअर वाईज. आता याच्यामध्ये लेअर वाईज काय करणार आहे ते बघ, तुम्हाला दाखवतो मी. हे जे व्हेजिटेबल्स आहे ना, कच्चे व्हेजिटेबल्स हे ठेवणार आहे. कच्चे व्हेजिटेबल याचा यूज यांनी आधी सांगितलं होतं ना, कच्चे व्हेजिटेबल थोडे थोडे ठेवा. दिस इज अ यूज. हा त्याचा यूज आहे, याचा ठेवला तर पुदिना. हे कच्च्या व्हेजिटेबल्स मुळे ना, तो स्मेल छान येतो त्याच्यामध्ये. बिर्याणीचं महत्वाचं काय आहे, दम महत्वाचा आहे, तरच ही दम बिर्याणी छान होते, म्हणून तर आपण दम बिर्याणी म्हणतो. राईस बघा गाईस, किती व्हाईट येतोय मस्त.
त्यासाठी मी सांगत असतो तुम्हाला की तुम्ही त्यामध्ये लिंबू टाका, सो राईस तुमचा व्हाईट होईल. पाण्यामध्ये जेव्हा आपण पाणी ठेवतो ना उकळायला, राईस शिजून घ्यायला त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये. तर हा जो कांदा आहे ना हा क्रंची व्हायला पाहिजे. पण माझा कांदा क्रंची नाही झाला. थोडासा जळाला त्याच्यामुळे क्रंची नाही झाला. स्प्रेड करून देतो व्यवस्थित इक्वली. आणि आता हा राहिलेला सर्व राईस थोडंसं पुदिना पण टाकतो अजून. त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडी कोथिंबीर पण मिक्स करतो. जेवढं तुम्हाला मध्ये त्या राईस मध्ये दाबता येईल तेवढं दाबा म्हणजे टाका. हा टाका असं राईस एकदम हलक्या हाताने टाका गाईस. एकदम असा मिक्स असा लम्स आणि एकदम मोकळा करायचा. आता याचा दम बघा तुम्ही, एकदम खतरनाक बसेल. आणि दावत बिर्याणी राईस तुम्ही यूज करा गाईज, असं मी सजेस्ट करेन. ठीक आहे, आता हे सर्व राहिलेले व्हेजिटेबल्स हे सर्व टाकून द्यायचं. व्हेज बिर्याणीला व्हेजिटेबल जेवढे जास्त टाकाल तेवढी छान बिर्याणी होती. त्यामुळे हे काहीच ठेवायचं नाही मागे. माझी स्टाईल अशी बनवायची. तर राहिलेला कांदा पण मी थोडासा टाकून देतो. मध्ये राहिला टाकायचा थोडा कांदा. अरे हा, तो बाजूला प्लेट होती ना, लक्षात नाही आलं. काही नाही, तरी जमतंय, काही नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं माझी जी बिर्याणी बनवायची पद्धत आहे ना, सगळं मोकळं दिसलं पाहिजे डोळ्यांना. प्रोसिजरली नसते ती, रॅन्डम काही पण मी तूप कधी राहिलं ना, करतो. तूप टाकायचं. हा सांगतो ना, आता मी कलर आणि तूप बनवलंय. हे काहीच तुम्ही बघू शकता, हे जवळ एवढं तूप 60-70 ml तूप असेल बरं का, गरम चटका बसला. गरम आहे. तर हे सर्व तूप यामध्ये आपण डायरेक्ट टाकून देणार आहे. ठीक आहे, वाव. एक स्पून डायरेक्ट असं एका जागेवरती टाकून द्यायचं. ठीक आहे, खरी कला ही तुपाची आहे. तुम्ही लेअर मध्ये पण तूप वापरू शकता जर तुमचा आता डीप जर असेल जास्त कुकर नाही का, एकदम असा एवढा हाईटचा, मग तुम्हाला लेअर मध्ये बनवायची गरज आहे. आमचा कुकर एवढा 10 सेंटीमीटरच हाईटचा आहे, त्यामुळे गरज नाही आम्हाला जास्त हे करायची. सो तूप यामध्ये टाकलेलं आहे. आता यामध्ये थोडासा कलर टाकतो. तर हा आहे येलो कलर. मी फक्त एकच कलर यूज करणार आहे, जास्त कलर नाही यूज करणार. आता मी याला गॅस चालू आहे का तुमचा? हा करतो ना. आता झाकण लावून घेतलंय मी. एकदम कमीत कमी तुमची जी फ्लेम असेल ना गॅसची त्याच्यावर लावा, म्हणजे स्लोली दम बसेल त्याला आणि बिर्याणी टेस्टी होईल. ठीक आहे, तुम्ही बघू शकता एकदम मी कमी लावून गॅस आणि झाकण लावून दिलं. मीठ टाकलं का? हो. आता एक 20 मिनिट ठेवायचं. ज्यावेळेस ही खालची हीट आहे ना इथपर्यंत ट्रान्सफर होईल ना, सेम हीट इथं ही बिर्याणी पूर्णपणे शिजलेली आहे आणि पूर्णपणे बिर्याणीमध्ये अर्क उतरलेला आहे आणि आपली बिर्याणी पकलेली आहे. तर गाईज बिर्याणी म्हटलं तर कोशिंबीर पाहिजे ना, सो कोशिंबीर पण त्याचं जे लागणारं साहित्य ते बनवून ठेवलंय. काकडी आहे, कांदा आहे आणि टोमॅटो आहे, एकदम बारीक कापून ठेवलंय. आता सुरुवातीला काय करणार आपण, हे सर्व मटेरियल आपण यामध्ये घेणार आणि ज्यावेळेस तुम्ही काकडी कापता ना गाईज, त्या काकडीतला बी बाहेर काढून ठेवायचं, जेणेकरून ते आपले कोशिंबीर जास्त पाणी नाही सोडणार. व्यवस्थित मिक्स करून घेतो. आम्ही एक मोठी काकडी घेतली, एक मोठा टोमॅटो घेतलाय आणि एक कांदा घेतला. तर हा आहे चाट मसाला. आपण याच्यामध्ये चाट मसाला टाकणार. एवढ्याचा चाट मसाला वापरतो आम्ही. 1 टेबलस्पून टाकला असं चाट मसाला होईल ना. ब्लॅक साल्ट आहे ना. ठीक आहे, हे चांगलं मिक्स करून घ्या यामध्ये. आता आपण यामध्ये टाकणार आहे दही. आता दही तुम्हाला सांगते टाकायचं. आम्ही दही टाकत असताना एकदम थिक दही टाका. पातळ दही टाकलं ना ते कोशिंबीर एकदम पातळ होऊन जाते. बस हे मे बी 3 टेबलस्पून दही असेल. ज्याला जास्त पातळ कोशिंबीर हवी त्याने जास्त वापरा. आता हिला थोड्या वेळाने ना कांदा, जेव्हा दही आणि कांदा मिक्स होतो त्याच्यानंतर कांदा थोडंसं पाणी सोडायला सुरुवात करतो. थोडंसं घट्टच ठेवा. पुदिना टाका, थोडी कोथिंबीर टाका. पुदिना थोडा जास्त यूज केला तरी चालेल, तसं आपल्या बॉडीसाठी चांगलाच आहे. हे सगळं मिक्स करून घेतलं. आता आपल्याला द्यायची आहे फोडणी. तर गाईज मी यामध्ये थोडासा 1/2 स्पून तेल घेतलाय. जास्त तेल नका घेऊ. तर आपल्याला फोडणीला जेवढं तेल लागतं तेवढंच घ्या. ठीक आहे, तर मी गॅस सुरू करतो ना. गॅस राहिला घेतो. तेल चांगलं तापवा. त्यामध्ये टाका थोडी जिरे, नंतर थोडी मोहरी. जिरे थोडे जास्त यूज केलं तरी चालतं गाईज. त्यामध्ये टाका थोडा कढीपत्ता. ठीक आहे, हे याच्यामध्ये फ्राय झालं. एकदा तडका चांगला बसला. एक फ्रेंड आहे आमची, त्या फ्रेंडनी आम्हाला शिकवलं. हे यूज केल्यानंतर अजून छान लागतं. हे मिक्स केल्यानंतर अजून टेस्ट येते आणि खरंच हे आम्ही टाकल्यानंतर इतकी भारी टेस्ट आली त्या कोशिंबीरला. सो आम्ही पण तेव्हापासून यूज करायला लागलो. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा जर तुम्ही करत नसाल तर. ठीक आहे, झालं, चांगला तडका बसला. यामध्ये मिक्स करतो. ठीक आहे, आणि बाय द वे यामध्ये थोडीशी कोशिंबीर टाकून आहे ना
वास किती भारी आलाय. आणि याच्यामध्ये थोडासा स्वीट आता ऍड करा. ठीक आहे. तुम्ही मोठी साखर पण टाकू शकता आणि बारीक साखर पण हा, टाकू ती शकता. विरघळत नाही लवकर ना, त्यामुळे आपल्याला आमटच करून ठेवली साखरेची, ती यूज करतो आम्ही. पिठी साखर म्हणतो आपण त्याला, ती करून ठेवली. म्हणजे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त टाका, पण हाफ टेबल स्पून इट्स फाईन. तुमची बिर्याणी जर जास्त तिखट असेल ना, तर मग कोशिंबीर थोडी स्वीटच पाहिजे आणि त्यामध्ये दही पण थोडं जास्त पाहिजे, जेणेकरून ती बिर्याणी आपली तिखट झालेली असते ना, ती कमी तिखट लागते. मग डन. पुदिन्याने खूप छान टेस्ट येते, दाताखाली गेला ना आपला पुदिना, खूप छान टेस्ट लागते बिर्याणी सोबत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता आपली कोशिंबीर पण रेडी झालेली आहे आणि जवळजवळ आता मला वाटतं 20 मिनिटं, हां, जो मी म्हटलं होतं ना, जे हीट आता वरती ट्रान्सफर झालेली आहे आणि अजून एक 5 मिनिटात आपण ती आता बिर्याणी काढून घेणार आहे. आमच्यासाठी तर बिर्याणी झाली. तर राघवसाठी जर काहीतरी बनवावं लागेल ना, म्हणून त्याच्यासाठी मी बेसनचे पराठे बनवते. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला, जिरा मसाला, थोडीशी धने पावडर टाकून एक छान त्याला बनवते, म्हणजे त्याचं पण जेवण होईल आणि आमची ही बिर्याणीला छान दम येईल. गॅस एकदम कमी ठेवलेला आहे मी आणि तिला दम बसतोय. आणि राघवचा हा बेसन पराठा. तर आता बिर्याणीला दम देऊन झालाय आमचा. तर बघूया आता कशी झाली टेस्ट. कर बरं ओपन, मला सांग टेस्ट कशी झाली. बघा ही बिर्याणी दम बसलाय का? दम बसलाय. करपलं म्हणजे बसलाय दम, कम्प्लीट दम बसलाय. हे बघा ते एकदम असं ब्लॅक झालंय ना, याचा अर्थ दम चांगला बसलाय बिर्याणीला. येलो कलरच टाकला होता आपण, त्याच्यामुळे येलो कलरच दिसतोय. आता मी बिर्याणी घेते. हे बघा आपलं बीटचा कलर आला बघा, बीट, आपले व्हेजिटेबल्स. तो टेस्ट घे ना, थोडाच घे बाहेर. आता टेस्ट सांग ना मला. गरम असेल म्हणून. गरम कशी झाली टेस्ट? एक नंबर, सुंदर, छान झाली. थोडी नक्की का? थोडीशी. हा, थोडं मीठ कमी असेल, मला माहिती आहे मीठ कमीच होतं. तर अशा पद्धतीने आम्ही बिर्याणी बनवली होती. सो आमची बिर्याणी रेसिपी जर आवडली असेल, नक्की तुम्ही फॉलो करून बघा, एकदा ट्राय करा. एकदा कशी वाटते आम्हाला कमेंट करून आमच्या व्हिडिओला नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अजून तुम्हाला यांच्या हातचं काय बघायला आवडेल. नूडल्स पण बनवतात हे, वडापाव नाही बनवत, पण नूडल्स बनवतात. काळ्या भाज्या, वांग्याची काळी भाजी, मसाल्याची भाजी खूप छान बनवतात. तुम्ही नक्की आम्हाला सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये. हे नक्की बनवाल ना? हो, बनवेल ना एक दिवस. हा, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नक्की बनवा आणि मग मी नक्की रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. ही तुम्ही नक्की ट्राय करा. ही त्यांची रेसिपी आहे, जे सिंपल आहे ते त्यांनी म्हणजे बनवलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.